हिंगोली येथील कुलस्वामिनी महिला अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल झाला, मात्र अद्याप आरोपींना अटक झाली नाही। हिंगोली येथील कुलस्वामिनी महिला अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड हिंगोली या बँकेमध्ये जवळपास 4000 खातेदार असून मागील 2 महिन्यांपासून बँक बंद आहे। या बँकेमध्ये 10 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा संशय असून बँक बंद पडली आहे। त्यामुळे खातेदारांमध्ये चिंतेचं वातावरण असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, तसेच पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन दिले। या प्रकरणी बँकेच्या संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल झाला, मात्र आरोपी आतापर्यंत फरार आहे। त्यामुळे आमचे पैसे परत मिळवून द्या व बँकेच्या सर्व संचालकांना अटक करा या मागणीसाठी खातेदार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य, शिवशाही न्यूज, हिंगोली। त्यामध्ये टोटल 10 करोड 67 लाखाचा घोटाळा आहे सध्या निदर्शनास आलेला आणि याच्यामध्ये एफडी धारक आणि बाकीचे काही खातेदार आहेत असे सगळे मिळून हा घोटाळा आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।